तर भावांनो फायनली आजचा व्हिडिओ मित्रांनो इतका महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर भरपूर जणांना फोटोशॉपमध्ये असे प्रॉब्लेम येते तर किंवा काही डिझाईन करताना लेअर वगैरे आपले टूल हाईड होऊन जाते। तर काही मुलांना काही गोष्टी बेसिक नाही माहिती, ठीक आहे। तर फोटोशॉप बद्दल मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो मित्रांनो। तर अशाच्या अडचणी मला सुद्धा आल्या आणि तुम्हाला सुद्धा नक्की आल्या असतील, ठीक आहे। तर काही मुलांना येत पण असतील, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। तर अशा मी घेतोय फोटोशॉप ओपन करून। तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, तर अशा मी साईज क्रिएट केल्यानंतर ही जी साईज आहे मित्रांनो, आपण इथं आता मी समजा माऊसने इथं स्क्रोल वगैरे करतोय मित्रांनो, ठीक आहे। ओपन डाऊन आपण या टाइप मध्ये करतो, ठीक आहे। तर ही सेटिंग करण्यासाठी तुम्हाला इथं फाईलचे हे एडिट ऑप्शन तुम्हाला एडिट मध्ये यायचं। तर खाली तुम्हाला एक प्रिफरन्स म्हणून ऑप्शन आहे मित्रांनो, त्या प्रिफरन्सवर क्लिक केल्यानंतर तर असे म्हणजे इथं वर्क पेजचं ऑप्शन तुम्हाला, तर त्यावर आल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस शो होणार आहे, ठीक आहे। तर असे पण इथं बघू शकता, असे भरपूर ऑप्शन भेटतील, जनरल, इंटरफेस, वर्कफेस, टूल। तर तुम्हाला यायचं टूलचे आयकॉन मित्रांनो, टूलचे आयकॉन आल्यानंतर इथे तुम्हाला झूम विथ फुल व्हीलचे एक ऑप्शन बघायला भेटेल। जर तुमचं ते ऑफ असेल तर त्यावर क्लिक करून ते ऑन करणे तो ओके म्हणा, जेणेकरून तुम्ही इथं बघू शकता काही जण कीबोर्डचा वापर करायचा किंवा इथं या टाईपमध्ये ठीक इथं टूल पण होता आपल्याला झूमचा, तर हिशोबाने ते करायचं, पण ते अवघड जायचं भावा, ठीक आहे। इथं डायरेक्ट तुम्ही आता तुमच्या माऊसनुसार तुम्ही इथं स्क्रोल वगैरे करू शकता। तर पहिली सेटिंग तुमची ऑन जाईल। तर 2 नंबरचा तुमचा मुद्दा, 2 नंबरची अडचण मला नाहीची मित्रांनो। तर नॉर्मली इथे लेअर घेतो, तर ब्रश सिलेक्ट करतो। तर हा ब्रश मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर काहींचा ब्रश हा डायरेक्ट हाईड होऊन जातो, म्हणजे जेणेकरून तो ब्रश तुम्हाला अशा बंद दिसतो, ठीक आहे। हे बघू शकता, हे आपण तो ब्रश डायरेक्ट गायब होऊन जातो तुमचा, ठीक आहे। तर इथं डायरेक्ट तुमचं प्लसचं आयकॉन आलंय। तर हे करण्यासाठी तुम्हाला कीबोर्डला कॅप्स म्हणून ऑप्शन, जिथं तुम्ही शिफ्टचा वापर करता त्याच्यावर तुम्हाला कॅपचा ऑप्शन आहे, तर ते कॅपचं दाबल्यानंतर परत तुमचा ब्रश येणार। जर परत तुम्ही ते कॅप दाबलं तर परत तुमचं ते प्लसचं आयकॉन येणार, तर इथून तुम्ही ते हाईड होऊ शकतं, त्यामुळे तिथून ऑन करा। राहिला विषय, कधी काय असं होतं डायरेक्ट तुमचा फोटोशॉपचा पूर्ण इंटरफेस तो डायरेक्ट असा बंद होऊन जातो, म्हणजे जेणेकरून असं हे बघू शकता। तर तुम्ही परत तिथून वरतून हालचाल करता, इकडे तिकडे सारखवता, जेणेकरून सर्व सेटिंग तुमची चुकते। तर कीबोर्डला तुमच्याकडून जे टॅप्स आहे, जे कॅपच्या वर परत एक टॅपचं ऑप्शन आहे, तर ते दाबलं जातं। तर त्याच्यावर मी जर क्लिक केलं तर परत माझा इंटरफेस यापैकी शो होऊन जाणार, परत दाबलं तर परत येतो ना, परत अशा मी शो होऊन जाणार। तर या 2 गोष्टी तुम्ही बेसिक लक्षात ठेवा, ही तुमच्याकडून नक्की अडचण होऊ शकते। तर त्यानंतर कधी मित्रांनो असा प्रॉब्लेम येतो, तर समजा आपण लेअर पॅटर्न ऍड केला, तर कधी ऑप्शन असे येऊन जाते, कधी स्क्रीनवर वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे ऑप्शन येऊन जाते या पद्धती, ठीक आहे। तर तुम्ही तिथं त्या टाइमला काय करू शकता, तर असे ऑप्शन झाल्यानंतर मित्रांनो इथं डायरेक्ट तुम्ही या टाईपने माऊसला दाबून त्या टाईपला नक्की नेऊ शकता, काय विषय, ठीक आहे। पण एक सविस्तर मुद्दा असा, इथं विंडोचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं। तर इथं बघू शकता तुम्हाला इथं वर्कपेजचं ऑप्शन बघायला भेटेल। तर वर्कपेजचं क्लिक केल्यानंतर इथून डायरेक्ट रिसेट करायचं। रिसेट केल्यानंतर ऑटोमॅटिक डायरेक्ट पूर्ण इंटरफेस डायरेक्ट तुमचा रिसेट होऊन जाईल, त्यानुसार येईल। कधी तुमचं जर इथं लेअर पॅटर्न तुमची हाईड जाईल, सर्व इतर समजा आपलं आता हे ऑप्शन समजा आपण क्लॅप, ठीक आहे, तर याला इथून घालून टाकू। तर हे आणण्यासाठी परत आपल्या विंडोचं क्लिक करायचं, इथं ऑप्शन बघायला भेटेल ते क्लॅप म्हणून, ठीक आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता परत तो आपला पॅनल आला, तर त्या पॅनलला मी ते घेऊन टाकू शकतो। तर अशा काही बेसिक गोष्टी तुमच्याकडून अडचण होऊ शकतात, एकदम सोपं आहे, सविस्तर मित्रांनो, त्यामुळे काळजी करू नका, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशाच नक्की टोटल मी घेऊन येत जाणार मित्रांनो। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।